महाविकास आघाडी म्हणून 100% विशाल पाटील यांच्या पाठीमागे मी उभा राहणार. पण मला उमेदवारी मिळाल्यास विशाल पाटलांनी मला लोकसभेत पाठवावं. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. महाविकास आघाडी म्हणून 100% विशाल पाटील यांच्या पाठीमागे मी उभा राहणार आहे. मात्र जर मला उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील यांनी पण मला लोकसभेत पाठवावं, असं वक्तव्य शिवसेनेचे सांगली लोकसभा संघटक आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलं. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो निर्णय आम्हास मान्य राहील. पूर्वी स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंदकेसरी मारुती माने यांना राज्यसभेत पाठवायचं काम केलं. तसंच आता मला उमेदवारी मिळाली आहे तर विशाल पाटील यांनी पण मला लोकसभेत पाठवावं, असंही चंद्रहार पाटील यांनी सांगितलं. महाविकास आघाडी म्हणून 100% विशालदादांच्या पाठीमागं मी उभा राहणार. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंदकेसरी मारुती माने भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं. राज्यसभेत खासदार म्हणून गेले. तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटेल त्यावेळी आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंदकेसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी. त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बघता आधीची नेते वागत होते तर आताची नेते वागतील असं वाटतंय का? चांगले संबंध होते, आधीची नेते जशी वागत होते ते आज महाविकास आघाडी म्हणून मी हा विश्वास व्यक्त करतोय. आज काँग्रेस असेल, शिवसेना असेल. वसंतदादांनी हिंदकेसरी मारुती मानेला पाठवलं ही वस्तुस्थिती आहे, पण पुढची वस्तू तुम्हाला नाही बोल. प्रकाश बापूंनी हिंदकेसरी मारुती मानेला इलेक्शनमध्ये पाठवलं, पराभूत केलं होतं. हा सुद्धा इतिहास आहे. तो नंतरचा भाग तो इतिहास पण तुम्हाला माहिती मी आहे. सगळं माहिती आहे मला. पण फक्त 1,21,000 मतं पडली हिंदकेसरी मारुती मानेला. मी काय म्हणते, पण एकदा पाठवलं होतं त्यानंतर मला बघायचं नाही. सुरुवात ते मला सगळा माहिती इतिहास, सगळा इतिहास माहिती आहे मला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.